नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मित्रांनो, मला आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आणि खरंच मला भरपूर त्याच्यावर कमेंट आलेली होती की मुंबईमध्ये राहणं सोपं नाही। याच्यावर मला थोडं बोलायचं होतं मित्रांनो, पण खरंच सांगतो मुंबईमध्ये राहणं खूपच खरंच अवघड आहे मित्रांनो। आणि हा मुंबईमध्ये राहणं खरंच या छोट्याशा रूममध्ये राहणं खरंच एकदमच अवघड आहे मित्रांनो। आणि मी पण मुंबईमध्ये राहतो आणि मला आता कमीत कमी 15 वर्ष होत आहे आणि स्वतःची एक रूम पण सुद्धा झाली नाही आणि भाड्यानं राहतो मित्रांनो। आणि भाड्यानं राहणं खरंच कठीण आहे मित्रांनो, कारण की दुसऱ्याच्या रूम मध्ये राहणं म्हटलं म्हणजे त्याच्या गुलामगिरीमध्ये राहणं असं झालं तरी म्हटलं तरी चालेल मित्रांनो। तर ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती आणि तुम्हाला याच्यावर काय चर्चा करायची आहे तुम्ही मला कमेंट बॉक्सला सांगू शकता। तर चला तर आपला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि तुम्हाला काय खरंच का मुंबईमध्ये राहणं सोपं नाही हे तुम्हाला मला सांगायचं होतं आज, आणि ते आता मी सांगतो तुम्हाला। तर तुम्ही हा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि विसरू नका माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला। तर बघा मित्रांनो, हे आहे मुंबईची अशी एक छोटीशी रूम आहे मित्रांनो, आणि ह्या आमच्या घरातला गाव मुंबई मधला पसारा बघा असा आहे। आणि ह्या बघा का बरं तुम्हाला वाटतंय ना की मुंबईमध्ये राहणं सोपं नाही, तर ह्या अशा मी रूम मध्ये राहतो मुंबईतल्या, बघून घ्या एकदा आणि तुम्हाला दाखवत आहे। हे बघा दिसतो मित्रांनो, बघा हे आहे आमची मुंबईतली रूम, बघून घ्या। नंतर तुम्हाला मी सांगतो मुंबईमध्ये का राहणं सोपं नाही हे तुम्हाला माहिती पडायला हवं, असं माहिती व्हायला हवं ना। तर बघा हे आहे मुंबईतली अशी रूम, बघून घ्या रूमची आमची परिस्थिती कशी आहे। दिसतो मित्रांनो, हे बघा आमची मुंबईतली रूम। आणि हा वर आहे पत्रा, तर मित्रांनो हे तुम्हाला दाखवलं मी माझं घर, आणि ह्या छोट्याशा रूम मध्ये आम्ही राहतो आणि ह्या आमचा सहपरिवार आणि माझा मुलगा आणि मुलगी, माझी बायको आणि मी राहतो ह्या मुंबईच्या एक छोट्या रूम मध्ये। तर ह्या रूम मध्ये राहणं काही सोपं नाहीये। का सोपं नाही, तर आपल्या गावामध्ये बघा तुम्ही, आपलं सवय असते वावरायची एवढ्या मोठ्या रूम मध्ये, आणि इथं बघा तुम्ही इथं ना पाण्याची व्यवस्था, सरळ पाणी पण कमी मिळतो, गावाला पाणी भरपूर, आणि वातावरण पण खूप छान नाही इकडे। गावाकडलं वातावरण खूप छान राहतं मित्रांनो, आणि गावाकडल्या वातावरणात राहणं खरंच अगदी छान आहे आणि माणसाची तब्येत पण चांगली राहतो। आणि इथं मुंबईमध्ये राहणं माणसाला लवकर म्हातारपण येईल अशी गोष्ट आहे, कारण की इथं वातावरण चांगलं नाही आणि इथे खाणं पिणं पण इतकं चांगलं नाही मित्रांनो, कारण की इथची महागाई एवढी आहे। ते गावाला मी आता अंगूर घ्यायला गेलो तर मला 30 रुपये किलो न अंगूर मिळतोय, तर इथे बघा 30 रुपये 40 रुपये पाव अंगूर आहे मित्रांनो मुंबईमध्ये। अशी परिस्थिती आहे मुंबईची। तुम्ही बोलता मुंबईमध्ये का बरं हे नाही आहे मित्रांनो, का बरं? आणि मुंबईमध्ये भाजीपाला खूप महाग आहे मित्रांनो, आणि त्याचबरोबर मुलांचं शिक्षण किती महाग आहे। गावाचं शिक्षण बघा आणि इकडलं शिक्षण बघा, गावाला ट्युशन किती स्वस्त आहे, इथं किती ट्युशन महाग आहे मुंबईमध्ये। आणि ह्या मुलाचं शिक्षण कसं करावं, आणि ह्या 12,000 रुपये पेमेंट आहे, भाडं द्यावं 6,000,
लाईट बिल 10,000, मुलांचे ट्युशनचे पैसे, शाळेचे पैसे, राहणं खाणं पिणं, हॉस्पिटल दवाखाना, हे काय कसं चालणार आहे? आता स्वतःच्या एवढ्या पगारामध्ये कसं होणार आहे आमचं? तर मित्रांनो, मला तुम्ही हेच बोलतोय मी, तर मुंबईत राहणं सोपं का नाही, तर कारण हेच आहे मित्रांनो. आणि एवढं भाडं आणि देऊन आणि लाईट बिल देऊन पाणी बिल देऊन आणि खाणं पिणं आणि हॉस्पिटलचा खर्च आणि आणखी कपडे लत्ता येते आणि काही वस्तू छोट्या मोठ्या ह्या गोष्टी असतो, त्या माणसाच्या गरजा पूर्ण इथं होऊ शकत नाही. म्हणून बोलतो मुंबई राहणं सोपं नाही आहे. तर मला ह्याच विचार तुम्हाला सांगायचं होतं, मुंबईमध्ये राहणं सोपं आहे का?